भजन केल्याच्या नंतर जो नाद तयार होतो, म्हणजेच तो नादब्रह्म. आणि ₹10 कॉस्ट ठेवण्यामागचा हाच रिझन, की दररोज 2 ते 2.5 लाख इडल्या आम्ही बनवल्या जातात. तर आम्ही साधारणतः 3 वर्षामध्ये 200 शाखा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आम्ही नादब्रह्म पोहोचलेलं आहे. तर मराठी माणूस जो आहे, त्याला कधीच घरातून सांगितलं जात नाही, की तू व्यवसाय कर. कोणताही व्यवसाय जर आपण चालू केला, तर तो 1000 दिवस त्या व्यवसायामध्ये आपल्याला टिकून राहता आलं पाहिजे. त्या व्यवसायात जर आपण टिकून राहिलं, तर तो व्यवसाय पुढचे 100 वर्ष कधीच बंद पडत नाही. जर आपण बघितलं तर फूड बिझनेसमध्ये किंवा हॉटेल बिझनेसमध्ये प्रत्येक ठिकाणी हा आचारी लागतो किंवा शेफ लागतो. शेफची ही खूप जास्त गरज लागते. तर नादब्रह्म हे जे मॉडेल चालू केलंय, ते ऑटो पायलट मोडवरती आहे. म्हणजे इथं कोणत्याही आचार्याची गरज नाहीये. आचारी लेस हा मॉडेल चालू शकतो. जाक कसे लावायचे असतात, जुगाड. जुगाड कसे लावायचे असतात, तर ते इंजिनिअरला माहिती असतं. आणि त्याला एकच माहिती असतं, की मी इंजिनिअर आहे ना, मी काही केलं तरी मला हे करायचंच आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनम. स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत, ज्याने हजारो लोकांना व्यवसाय दिला आहे. आपली एक नवीन सिरीज येत आहे, ज्याचं नाव आहे युवा उद्योजक. आणि आज माझ्यासोबत कृष्णा सर आहे. तुम्ही नादब्रह्म इडली हे ऐकलंच असेल आणि खाल्लं पण असेल. म्हणजे मला जितकं वाटतं, की कोणीच असा व्यक्ती राहून गेलेला नसेल आता, की ज्याने नादब्रह्मची इडली खाल्ली नाही आहे. आणि इडली कमाल असते. तर ते नादब्रह्म सुरू कसं झालं, या सगळ्या गोष्टी, म्हणजे एक बिझनेस कसा सुरू करायचा, एक सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा येऊन बिझनेसमध्ये येतो आणि तो कसा बिझनेस सुरू करतो, त्याबद्दलच आजच्या या मुलाखतीत आपण जाणून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे कृष्णा सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं TOD मराठीमध्ये. अ, साधारणतः आपली आत्ताच ओळख झाली आहे आणि आत्ताच भेट झाली आहे, पण नादब्रह्म हे मागच्या 2 वर्षापासून मी पुण्यात ऐकते आहे. आणि कमाल इडली असते आणि कमाल सगळं असतं. म्हणजे माझा एक मित्र आहे US चा, मला आवर्जून सांगायला आवडेल, की तो जेव्हा कधी पुण्याला येतो किंवा अमरावतीला जरी आला, तरी त्याला आधी इडली खायची असते, ती म्हणजे फक्त नादब्रह्मचीच. तर ते खूप मोठी एक तुमच्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे, की US वरून आलेला व्यक्ती इडलीसाठी इडली. नादब्रह्म चूज करतो. तर एकंदरीत तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर एक इंजिनियर ते आता एक युवा उद्योजक. पण हे इंजिनियर ते युवा उद्योजक टर्न कसं झालंय, हे जरा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. येस. नमस्कार. माझं नाव कृष्णा निडवंचे, डायरेक्टर नादब्रह्म इडली. नादब्रह्म इडलीची जर तुम्ही सुरुवात म्हणत असाल, तर नादब्रह्म इडलीच्या आधी किंवा कोणताही व्यवसाय चालू होण्याच्या आधी त्या व्यवसायामधलं परिपूर्ण असं आपल्याला अभ्यास खूप जास्त गरजेचा असतो. आणि मी तसं सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे, जास्त शिक्षण घरात नसल्यामुळे, की माझं 10वी झाल्याच्या नंतर मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये माझं शिक्षण झालं. आणि ते शिक्षण झाल्याच्या नंतर पुढचा जो टार्गेट ठेवला होता, तो डिप्लोमा झाल्याच्या नंतर इंजिनिअरिंग करणं. आणि मी जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, तेव्हा मा मला कोणत्या गोष्टी जास्त आवडतात किंवा माझ्या कोणत्या गोष्टी बेस्ट आहेत, ते मला तेव्हा समजायला लागल्या. आणि तेव्हा मी एक डिसाईड केलं, की माझा जो कोर कॉम्पिटन्सी आहे, तो जॉबमध्ये नसून तो व्यवसायामध्ये आहे. मग मी तेव्हा सुरुवात केली याच्यामध्ये. नादब्रह्म इडली हे सुरुवात करण्याच्या आधी नादब्रह्म डोसा इडली नावाने आमचे 2016 पासून पुण्यामध्ये 6 रेस्टॉरंट होते. आणि 2018 मध्ये ते उत्तम प्रकारे छान पद्धतीने आम्ही चालवतही होतो. आणि 2018 मध्ये जसं कोविड आलं, कोविडमध्ये बरेचसे सगळे व्यवसाय बंद झाले. तसा आमचाही व्यवसाय बंद झाला. मग त्या वेळेमध्ये आम्ही 5ही डिरेक्टर मिळून एक स्टार्टअपवरती किंवा एक व्यवसायामध्ये काय अडचणी येतात, त्याच्यावरती आम्ही काम केलं. आणि काम केल्याच्या नंतर बऱ्याचशा, जसं आपण फूड बिझनेसमध्ये म्हणतो किंवा फूड बिझनेस चालू करत असताना, त्या बिझनेसमध्ये ग्राहकांच्या अडचणी काय आहेत, ह्याच्यावरती आम्ही एक अभ्यास केला. म्हणजे सर्वसाधारण आपण कोणत्याही एखाद्या हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर नाश्ता करायचा असेल, तर साधारणतः ₹70 ते ₹80
हे मिनिमम आपल्याला द्यावे लागतात आणि प्रत्येक ठिकाणी चांगला फूड मिळेलच ह्याची काही गॅरंटी नसते. मग हा जो प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याच जणांना आज धावपळीच्या जीवनामध्ये किंवा 21व्या शतकामध्ये आज प्रत्येकाकडे वेळ नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाला इन्स्टंट पाहिजे आणि हेल्दी पाहिजे. ह्या 3 मेजर गोष्टी आम्ही आयडेंटिफाय केल्या, की प्रत्येकाला आज 15 ते 20 मिनिटं थांबून नाश्ता करण्यासाठी वेळ नाहीये. आणि प्रत्येकाला जर एखाद्याची कॅपॅसिटी आहे, तो साधारणतः नाश्ता करण्यासाठी 80 ते ₹100 खर्च करू शकतो. पण काही व्यक्ती अशा आहेत, काही ग्राहक असे आहेत, की त्यांना ₹70 ते ₹80 नाश्त्यासाठी खर्च करणं पण पॉसिबल नाहीये. मग तेव्हा आम्ही हा विचार केला, की प्रत्येक ज्याची कॅपॅसिटी आहे किंवा ज्याच्याकडे फायनान्शियल स्ट्राँग आहे किंवा जो कॅपेबल आहे, तर तो तर माणूस प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी हॉटेलमध्ये चांगल्या पद्धतीचा नाश्ता करू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं सर्वसामान्य नागरिक किंवा सर्वसामान्य एखादा स्टुडंट किंवा एखादा अ, जो हॉस्टेलमध्ये किंवा एखादा कॉलेज करण्यासाठी बाहेरगावाहून आलाय आणि तिथे तो एक बजेटमध्ये मला नाश्ता करायचा आहे, तर ते ऑप्शन अवेलेबल नाहीयेत. मग त्याच्यामुळे नादब्रह्म हे चालू करण्यामागचं खरं कारण जर असेल काय, तर सर्वसामान्य माणसासाठी एक हेल्दी पदार्थ मिळावा म्हणून नादब्रह्म इडली हे आम्ही चालू केलं. चालू आहे. कमाल सर. सर जसं की तुम्ही सांगितलं की 5 डायरेक्टर आहेत. तर येस. ते 5 डायरेक्टर कोण आहे आणि नादब्रह्म हेच नाव का दिलं गेलं याला? ओके. ह्याच्यामध्ये सर्वप्रथम जर म्हणलं, तर नादब्रह्म इडलीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत माननीय श्री दत्तात्रय निडवंचे. हे आमचे पहिले डायरेक्टर आहेत. आणि त्याच्यानंतर दिगंबर निडवंचे आणि त्याच्यानंतर नरसिंग बिरादार आणि आमच्यापेक्षा मोठे जे आहेत ते हरीश निडवंचे आणि मी सगळ्यात लहान कृष्णा निडवंचे. असे आम्ही एकंदरीत चौघजण भाऊ आणि आमचे एक जिजू, असं 5 जण मिळून हा आमचा नादब्रह्म इडलीचा प्रवास चालू झाला. आणि नादब्रह्म इडली हे जर तुम्ही नाव जर म्हणत असाल, तर आम्हालाही सुरुवातीला असं वाटायचं, की आपल्याला ब्रँड करायचंय, आपल्याला नाव करायचंय. ते एक जसं आपण बघतो, की McDonald's, Domino's हे एंटायर वर्ल्डमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचं एक ब्रँड नाव. जर McDonald's जर नाव घेतलं, तर प्रत्येक जण आज ओळखतो. तसं आपलंही स्वतःचं काहीतरी नाव असावं किंवा ब्रँड असावं, ही मनापासून कुठेतरी वाटत होतं. आणि त्याच्यानंतर जे आम्ही काम चालू केलं, साधारणतः एक ब्रँड नाव सुचवण्यासाठी आम्ही 350 पेक्षा जास्त नावं आम्ही काढले होते. बापरे! ह्याच्यामध्ये अभ्यास करत असताना किंवा काम करत असताना, मग ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे सजेशन्स घेतले. आम्ही स्वतः त्याच्यावरती अभ्यास केला. प्रत्येक नावामध्ये काय आहे, नावामध्ये वजन किती पाहिजे, ब्रँड किती महत्त्वाचा आहे, तो इझिली घेता आला पाहिजे, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये तो राहिला पाहिजे, प्रत्येकाला ते समजलं पण पाहिजे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टीचा जेव्हा आम्ही विचार केला आणि 5ही पार्टनर, आम्ही 5ही डायरेक्टर एकत्र जेव्हा बसलं आणि तेव्हा डिसाईड केलं, की नादब्रह्म. जर तुम्हाला नादब्रह्म इडलीज किंवा नादब्रह्म हे नाव ठेवण्यामागचं जर काही रिझन असेल, तर आम्ही प्रत्येकजण ह्या गोष्टीकडे एक वेगळ्या कुतूहलाने बघत होतो किंवा नादब्रह्म नावामध्ये जो वजन आहे, तो इतर नावामध्ये आम्हाला दिसला नाही. आणि जसं आमच्या घरामध्ये आधीपासून एक वारकरी संप्रदाय ह्याची प्रथा आहे. 2 ते 3 पिढ्यापासून आमच्या. आणि ती गोष्ट घरामध्ये आधीपासून असल्यामुळे, आई-वडील हे वारकरी असल्यामुळे आणि प्रत्येक वर्षाला आषाढी, कार्तिकी जसं यात्रा भरते, तसं यात्रेला किंवा ह्याच्यासाठी आई-वडील जायचे. तसं आमचंही कुटुंब आणि आम्ही 4 जणं आणि जिजू सगळेजण वारकरी संप्रदायामुळे असल्यामुळे नादब्रह्म हे नाव आम्हाला कनेक्ट झालं, आमच्या वारकरी संप्रदायाशी. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती जेव्हा आम्ही विचार केला नावावरती, तेव्हा 3 प्रकारचे ब्रह्म असतात. एक जे आहे ते अन्नब्रह्म, दुसरं जे आहे ते
लक्ष्मी ब्रह्म आणि तिसरं जे आहे ते नादब्रह्म. जे अन्नाची देवता आहे, त्याला अन्नब्रह्म म्हणलं जातं. चेन्नईमध्ये एक खूप मोठं मंदिर आहे. तिथं दररोज कमीत कमी 1.5 लाखापेक्षा जास्त लोकं येऊन अन्नाचं ग्रहण करतात आणि तिथं कधीच अन्न कमी पडत नाही. म्हणून ते अन्नब्रह्म. आणि जे आपण प्रत्येकाला माहिती आहे, तिरुपती तिरुमला हं. हे जे आहे ते लक्ष्मी ब्रह्म. बरोबर. तिथं गेल्याच्या नंतर तो जो देवता आहे, तो पैशासाठी जास्त हं. म्हणजे प्रत्येकाला लक्ष्मी तिथं प्रदान होते. मिळते. म्हणून प्रत्येक जण जसं तिरुपतीला जातो, त्याला लक्ष्मी ब्रह्म म्हणलं जातं आणि प्रत्येक जण वर्षातून आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर आणि आळंदीला जातो हं. आणि आळंदीत पंढरपूरमध्ये यात्रेसाठी गेल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिथे टाळाचा नाद तुम्हाला दिसतो. म्हणजे आपण आळंदीला जरी गेला असेल किंवा पंढरपूरला जरी गेला असेल, प्रत्येक छोट्या-छोट्या ठिकाणी भजन केलं जातं. हं. भजन केल्याच्या नंतर जो नाद तयार होतो, म्हणजेच तो नादब्रह्म. आणि त्याच्यानंतर आम्ही जो डिसाईड केलं, की हे आधीपासूनच आमच्यामध्ये होतं आणि फक्त बाहेर येणं बाकी होतं. जेव्हा आपण 2 टाळ आपण भजन करतो आणि त्याच्यामधून जो नाद क्रिएट होतो, दॅट इज नादब्रह्म. मग आम्ही 5ही डायरेक्टरने एक गोष्ट विचार केली, म्हणजे हा जो नाव आहे, ह्याच नावाला आम्ही पुढे घेऊन गेलं पाहिजे. मग तेव्हा आम्ही डिसाईड केलं, की आपल्या ब्रँडचं नाव हा नादब्रह्म ठेवायचं आहे. कमाल. आणि मला वाटतं सर खरंच आता इडलीचा जर ब्रँड कोणी असेल तर ते नादब्रह्म झालं आहे आणि यासाठी तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा. पण जसं की तुम्ही म्हणाले, की अ, जर हॉटेलमध्ये गेलं तर 70 ते 80 रुपयाला 2 नग इडली आपल्याला मिळते. पण नादब्रह्मची जी इडली आहे ती 10 रुपयापासून सुरुवात होते. तर ती प्राईस तुम्ही कशावरून ठरवली? आणि 10 रुपये प्राईस म्हटलं तर ते क्वालिटीमध्ये काय कॉम्प्रोमाईज वगैरे होतं का? किंवा काय त्याच्यामागची स्टोरी आहे? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर म्हणलं, तर बऱ्याच बऱ्याच जणांच्या अडचणी ह्याच आहेत, की अडचणी म्हणण्यापेक्षा प्रत्येकजण पैसे तर देतो, पण त्यांना चांगलंही फूड मिळत नाहीये. हं. आणि साधारणतः प्रत्येक जणाची एक कॅपॅसिटी नाहीये, की 70 ते ₹80 खर्च करून तो माणूस चांगल्या पद्धतीचा नाश्ता करेल आणि बऱ्याचशा ठिकाणी नाश्ता मिळतो. मिळत नाहीये असं नाहीये, पण तो हेल्दी मिळत नाहीये. आणि त्यांना त्यासाठी वेट करावं लागतं, थांबावं लागतं. तर नादब्रह्ममध्ये ₹10 मध्ये इडली ठेवण्यामागचा हाच रिझन होता, की एक सर्वसामान्य माणसाला किंवा कोणताही ज्या माणसाकडे खिशामध्ये ₹10 असतील, तोही इडली खाल्ला पाहिजे किंवा त्याची कॅपॅसिटी पाहिजे. कारण की बरेच जणं आमच्या इथे आल्याच्या नंतर बघतात, की एवढं मोठं आउटलेट दिसतोय, एवढं मोठं ब्रँड दिसतोय, हं. तर नक्कीच यांच्याकडे ₹10 ला इडली नसेल आणि आल्याच्या नंतर तो बघतो, की ₹10 मध्ये इडली आहे, चटणी आहे आणि त्याच्यासोबत गरम सांबारही आहे आणि ते चटणी आणि सांबार हे आम्ही अनलिमिटेड ठेवलेलं आहे. अनलिमिटेड. म्हणजे एखादा ग्राहक जर परत-परत जरी घेतला, तरी आम्ही ते फ्री देतो त्यांना. म्हणजे त्यासाठी कोणतेही चार्जेस नाही. आणि ह्याच्यामध्ये एक मनापासून जर सांगायची गोष्ट असेल, तर ₹10 मध्ये ठेवण्यामागचं रिझन तोच आहे, की प्रत्येक जणाला अ, एकतर परवडत नाहीये आणि प्रत्येक जणाला एक हेल्दी फूड मिळालं पाहिजे. ओके. जसं आपण बऱ्याचदा आपण बरेचसे पदार्थ खातो. जसं पिझ्झा असेल, बर्गर असेल, जे फास्ट फूड आहे, हं, हं. आपल्या आरोग्यालाही चांगलं नाहीये आणि त्याचे पैसेही दरही जास्त आहेत, तरी आपण ते खातो. पण त्याच्यापेक्षा जर आपला ट्रेडिशनल फूड आहे, पण हं. ते लोकांपर्यंत माहिती नाहीये. कारण की बरेच जण इडलीकडे हे या पद्धतीने बघितले जातात किंवा आधी बघायचे. जेव्हा आमचं नादब्रह्म नव्हतं त्याच्या आधी इडली म्हणल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनात यायचं, "अरे आंबट असते." हं. इडली म्हणल्याच्या नंतर गरम नसते. हं. इडली म्हणल्याच्या नंतर ती फ्रेश नसते. ओके. आणि इडली हे प्रत्येक ठिकाणी एक चांगली चव किंवा त्याची जी टेस्ट आहे ऑथेंटिक जी टेस्ट आहे ती मिळत नव्हती. हं, हं, हं. मग नादब्रह्मच्या माध्यमातून हीच गोष्ट, की सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणी जरी इडली खाण्यासाठी आलं, तर प्रत्येकाला गरमच इडली मिळाली पाहिजे.
आणि ₹10 कॉस्ट ठेवण्यामागचा हाच रिझन, की आम्ही पण विचार केला, की ₹20 ला ठेवूयात, ₹30 ला ठेवूयात, ₹25 ला ठेवूयात. पण एक सर्वसामान्य माणसाचा जेव्हा आम्ही विचार केलं, तेव्हा डिसाईड केलं, की हे ₹10 मध्येच द्यायचं आणि ह्याच्या ₹10 मध्ये देण्यामागचं रिझन काय, की आम्हाला ग्राहकांना चांगली चव तर द्यायचीच आहे. हं. आणि हे देत असताना आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा इडलीचा व्यवसाय चालू केला, तेव्हा नक्कीच आम्हाला ₹10 मध्ये परवडण्यासारखं नव्हतं. पण आता दररोज आमच्या 200 शाखाच्या माध्यमातून दररोज 2 ते 2.5 लाख इडल्या आम्ही बनवल्या जातात. कारण की व्हॉल्यूममध्ये प्रोडक्शन असल्यामुळे त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती आम्हाला कमीमध्ये बसते. आणि त्याच्यामुळे कोणत्याही पदार्थाची किंवा कोणत्याही प्रॉडक्टची क्वालिटीमध्ये आम्ही घट करत नाही. म्हणजे जी स्टँडर्ड क्वालिटी आहे हं. किंवा जे जे आम्ही रॉ मटेरियल यूज करतो, ती ॲज इट इजच रॉ मटेरियल आहेत. फक्त ते व्हॉल्यूममध्ये आम्ही बनवत असल्यामुळे त्याची प्रोडक्शन कॉस्ट ही कमी जाते. त्याच्यामुळे ही ₹10 मध्ये नाहीतर सर्वसाधारणतः एखाद्या हॉटेलमध्ये चांगल्या ठिकाणी हायजीन, क्लीनिंग मेंटेन ठेवून जर आपल्याला चांगल्या प्रकारची इडली जर आपल्याला द्यायचं असेल, तर नक्कीच ती ₹10 मध्ये परवडण्यासारखी नाहीच आहे आणि ती पॉसिबल पण नाहीये. आणि हे फक्त एकच माध्यमातून, की जास्तीत जास्त आउटलेट असल्यामुळे आम्हाला ते बल्कमध्ये प्रोडक्शन त्याचं करता येतं. सर, आता पुणे म्हटलं की इथे मिसळ आणि वडापावचा क्रेज खूप जास्त आहे. पण तुम्ही पहिलं जे आउटलेट सुरू केलंय ते पुण्यात सुरू केलं इडलीचं. तर तेव्हा काही तुम्हाला दडपण आलेलं का, की इडली पुण्यासारख्या शहरात आपण सुरू करतोय किंवा त्यावेळेस काय तुमच्या भावना होत्या? जेव्हा सुरुवातीला आम्ही इडलीचं जेव्हा चालू केलं, पुणे हे तसं जर म्हणलं, तर खवय्ये सगळ्यात जास्त जर म्हणले हं. तर पुण्यामध्ये आहेत. जेव्हा सुरुवातीला विचार केला, इथे जसं बरेचसं तुम्ही जसं म्हणले, की वडापाव आहे, हं. मिसळ आहे किंवा इतरही बरेचसे प्रॉडक्ट आहेत किंवा इथं कोणता असा पदार्थ नाहीये, की तो चालत नाहीये. पण सुरुवातीला असं कोणतीही गोष्ट न म्हणण्यापेक्षा, की जेव्हा सुरुवातीला इडली नादब्रह्ममध्ये चालू केली, तेव्हा प्रत्येक ग्राहकांचे आम्हाला समोरून प्रतिसाद होता आणि प्रत्येकाच्या प्रतिक्रियाही होत्या. की साधारणतः जेव्हा पहिलं आउटलेट पुण्यामध्ये आम्ही धनकवडीमध्ये चालू केलं, तेव्हा प्रत्येक ग्राहक ही एक गोष्ट सांगत होता, की आम्हाला खूप दूर पडतंय. हं. आम्ही 5 ते 6 किलोमीटरवरून इडली खाण्यासाठी आम्ही इथे येतोय. 2 ते 3 किलोमीटरवरून आम्ही स्पेशल इडली खाण्यासाठी येतोय. मग आमच्याही एरियामध्ये तुम्ही चालू करा. असं बऱ्याचशा ग्राहकाच्या प्रतिक्रिया होत्या आणि त्याच्यानंतर जेव्हा नादब्रह्मचं सांबर आणि चटणी जेव्हा प्रत्येक ग्राहकांनी टेस्ट केला किंवा जे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला जी ऑथेंटिक जी टेस्ट आहे, ती चटणी आणि सांबर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. ती मिळत नाही आणि सांबर हे नादब्रह्मचं एक वेगळ्या पद्धतीनं आम्ही क्रिएट केलं गेलं किंवा त्याची रेसिपी बनवली गेली. बरेचसे सांबर तुम्ही टेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जळजळ होतं, मळमळ होतं. हं, हं. पण नादब्रह्मचं सांबर टेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला कुठलाही जळजळ असेल, मळमळ असेल, कोणताही त्रास त्याच्यातून होत नाहीये. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट जी चटणी आहे, चटणीमध्ये प्रॉपरली ओल्या नारळाचं खोबर जे असेल, ओके, त्याच्यामध्ये शेंगदाणा असेल आणि बरेचसे इतर पदार्थ हं. त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याची जी टेस्ट आहे आणि त्याच्यावरती त्याचा तडका असल्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ती एक युनिक बनली गेली. आणि प्रत्येक ग्राहक जेव्हा टेस्ट केल्याच्या नंतर तो इतरांनाही सांगायला लागला, की "अरे, तू एकदा टेस्ट करून बघ. तुम्ही हं. एकदा नक्की टेस्ट करा." मग तसं ग्राहकाचा बराचसा प्रतिसाद आला. त्याच्यानंतर मग प्रत्येक वेगवेगळ्या लोकेशनला नादब्रह्म इडली आम्ही ओपन केलं. कमाल. सर, एकंदरीत तुम्ही आता मला बोलले, की तुमच्या 200 पेक्षा जास्त आउटलेट आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. येस. तर प्रत्येक आउटलेटची टेस्ट मेंटेन कशी होते? त्याच्यामागे काय तुम्ही प्रयत्न केले आहे किंवा काय त्याच्यामागे तुमचे एफर्ट्स आहेत, की प्रत्येक आउटलेटची टेस्ट जी आहे नादब्रह्मची ती सेम लागते आणि काय त्या रेसिपीज आहे किंवा काय त्या मशिनरीज यूज केल्या गेल्या त्याच्याबद्दल थोडं सांगाल? येस. तर ह्याच्याबद्दल जर सांगायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा नादब्रह्म इडली जेव्हा चालू केलं, तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात होती, की ती म्हणजे आपल्या
इडलीची किंवा आपल्या एका आउटलेटमध्ये जे आपण टेस्ट देतोय, ते आपण दुसऱ्या ठिकाणी पण ती मेंटेन असायला हं. पाहिजे. आणि ती जर मेंटेन कशी होणार असेल, तर ती एकमेव गोष्ट होती ती म्हणजे प्रोसेस. आणि आम्ही नादब्रह्मच्या एंटायर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना आम्ही प्रोसेसेसवरती खूप जास्त लक्ष दिलं आणि प्रोसेसेसवरती आम्ही खूप जास्त काम केलं. म्हणजे जसं की इडलीची टेस्ट मला जर मेंटेन करायचा असेल, तर प्रत्येक ठिकाणचा बॅटर हा सेम असायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणचा जर सांबर मला मेंटेन ठेवायचा असेल, तर प्रत्येक ठिकाणी मसाले हे माझे सेम जायला हं. पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जर माझी चटणी सेम बनायला पाहिजे, तर चटणीची जी रेसिपी आहे, ती मेंटेन व्हायला पाहिजे. आणि फूड बिझनेस किंवा हॉटेल बिझनेस जर तुम्ही बघितला, तर प्रत्येक ठिकाणी टेस्ट ही डिपेंड करते, की त्या आचार्यावरती हं. किंवा त्या शेफवरती. शेफवरती. मग नादब्रह्म काम करत असताना कोणत्याही आचार्यावरती डिपेंडन्सी न राहता, आज जर बघितलं 21सावं शतक हे सगळं टेक्नॉलॉजीचं हं. युग आहे. मग टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने आपण काय बदल करू शकतो आपल्या व्यवसायामध्ये? तर आम्ही याच्यावरती अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून एक गोष्ट आम्ही कॉमनली घेतली, ती म्हणजे आम्ही सगळं जे ऑपरेशन आहे, ते मशीनवरती आणलं. म्हणजे मशिनरीजवरती. म्हणजे इडली बनवायची असेल, तर ती एक स्टँडर्ड प्रोसेसनुसार, स्टँडर्ड ऑपरेशननुसार त्याच्यात ती इडली बनली पाहिजे. हं. सांबर जरी असेल, प्रत्येक जे मसाल्याचा जो इन्ग्रेडियंट आहेत, ते एक प्रोसेसमध्ये आम्ही सेट केलं आणि त्याच्यानंतर ते पण एक स्टँडर्डाइज पद्धतीनं मेंटेन व्हायला लागलं. आणि त्याच्यानंतर सेम चटणीही. म्हणजे जे पदार्थ नादब्रह्ममध्ये आहेत, ते कोणत्याही मॅन ऑपरेटेड नसून मशीन ऑपरेटेड आम्ही केलं. म्हणून सगळ्या शाखामध्ये एकच चव भेटण्यामागचं तो रहस्य आहे. आणि टेस्ट पण सगळीकडे एकसारखीच मेंटेन होत आहे. आणि सर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात आपले आउटलेट आहे तुम्ही असं बोलले. तर एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगाल की कुठे-कुठे आउटलेट आहे? आणि जर कोणाला नादब्रह्मची फ्रँचायझी घ्यायची असेल किंवा त्याला जर बिझनेस सुरू करायचा असेल म्हणजे तो फूड इंडस्ट्रीमधनं येतो नाहीये किंवा सर्वसामान्य माणसाला जर त्याचा बिझनेस सुरू करायचा असेल, तर त्याच्यासाठी त्याला काय प्रोसेस करावी लागेल? जर नादब्रह्म इडलीचा जर विस्तार जर म्हणत असाल, तर आम्ही साधारणतः 3 वर्षामध्ये 200 शाखा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आम्ही नादब्रह्म पोहोचलेलं आहे. आणि जर स्पेसिफिक जर सांगायचं असेल, तर सुरुवात ती पुण्यापासून झाली. पुण्याच्या नंतर मुंबईमध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि प्रत्येक असा कोणता जिल्हा नाहीये, की तिथे नादब्रह्म नाहीये. आणि बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी 30 ते 32 जिल्ह्यांमध्ये नादब्रह्म आज पोहोचलेलं आहे. आणि ह्याचं जर एकमेव कारण असेल, तर तो म्हणजे प्रत्येकाला जो परवडणारा जो दर आहे, प्रत्येकांना प्रत्येक ठिकाणी सेम जी टेस्ट आम्ही मेंटेन केलेली आहे आणि त्याच्यानुसारच जी हेल्दी प्रॉडक्ट आहे. आज हेल्दी पदार्थ ही काळाची गरज आहे. आपण जर प्रत्येक एखाद्या डॉक्टरच्या ठिकाणी आपण आजारी असाल आणि डॉक्टरकडे आपण जर गेलं, तर डॉक्टर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न त्यांचा असतो, की तुमच्या 2-3 दिवसाच्या खाण्यामध्ये काय आलं हं. होतं? म्हणजे ह्याचाच अर्थ असा, की आपण जे आहार घेतो किंवा आपण जे खातो किंवा आपण जे फूड घेतो, तर ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते आपण कोणतं फूड घेतलं पाहिजे. कारण की आज आपण वेगवेगळे एवढे फास्ट फूड आहेत किंवा एवढे अनहेल्दी प्रॉडक्ट आहेत. ते फक्त चमचमीत लागतात किंवा टेस्टी लागतात हं. म्हणून आपण खातो. हं. पण ते खरंच आपल्या आरोग्यासाठी आरोग्यदायी आहेत का? किंवा आपल्या आरोग्यासाठी ते चांगले आहेत का? हे आपण कधीच बघत नाहीये. ओके. मग त्याची सगळ्यात जास्त गरज आहे आणि प्रत्येक हा प्रॉडक्ट असा आहे इडलीचा, तो म्हणजे साधारणतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाल्ला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं लहानापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत कोणीही हा पदार्थ खाऊ शकतो. म्हणून तुम्ही जर स्पेसिफिकली बघितलं एखादा जर फूड असेल, तर तो एका कालांतर किंवा एखाद्या जिल्ह्यापुरता, एखाद्या सिटीपुरताच मर्यादित हं. असतो. पण इडली हा पदार्थ आपला असा आहे, की तो कोणत्याही सिटीमध्ये, कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही जिल्ह्यामध्ये, कोणत्याही छोट्यातल्या छोट्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या ठिकाणापर्यंत चालू शकतो. आणि जर कुणाला व्यवसाय द्यायचा असेल आणि आज ही मला वाटते, की आज काळाची गरज आहे. हं.
आज प्रत्येकजण जॉब करतो किंवा एखाद्या छोट्या-मोठ्या नोकरीच्या पाठीमागे जातो आणि त्यातलं त्यात जर म्हणलं तर मराठी माणूस जो आहे, त्याला कधीच घरातून सांगितलं जात नाही, की तू व्यवसाय कर किंवा आपल्या घरामध्येच ही गोष्ट सांगितली जाते, की आपण जास्त रिस्क नाही घेतली पाहिजे. आपण जास्त हे नाही केलं पाहिजे. म्हणजे आपल्या घरातून कोण व्यवसाय केला नाहीये. आई-बाबांनी कधी व्यवसाय केलेले नाहीयेत. मग हं. तूही करू नको. असं बऱ्याचशा घरामध्ये सांगितलं जातं आणि जे व्यवसायाचे धडे जे आहेत, ते आपल्या घरामध्ये दिलेच जात नाहीयेत. म्हणजे त्यांना फक्त एवढं सांगितलं जातं, की तुम्ही शिक्षण घ्या, एखादी छान नोकरी करा. हं. ओके, एवढं कशाला आपण त्रास घेऊ? टेन्शन नको. आपली फॅमिली छोटी आहे. ओके, आपल्या आवाक्याच्या बाहेर आपण काम नाही केलं हं. पाहिजे, असं बरेच जण आपल्या घरातून सांगितलं जातं. पण मराठी म्हणण्यापेक्षा प्रत्येक जणांमध्ये एवढे कॅपॅसिटी आहेत किंवा कॅपेबिलिटीज आहेत, की प्रत्येक जण हा व्यवसाय करू शकतो. तो छोट्यातला छोटा व्यवसाय असेल किंवा मोठ्यातला मोठा व्यवसाय असेल आणि प्रत्येक जण कोणताही व्यवसाय असेल, त्याचा परिपूर्ण एक अभ्यास केला पाहिजे. त्या प्रॉडक्टचा अभ्यास केला पाहिजे. त्या मार्केटचा अभ्यास केला पाहिजे आणि ह्या गोष्टीचा अभ्यास करून त्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. बऱ्याच जणांचं काय होतं, की व्यवसायात उतरण्याच्या आधी त्याच्यामध्ये अभ्यास नाही करत. म्हणजे अभ्यासात कुठेतरी कमी पडतात किंवा त्या व्यवसायाचं परिपूर्ण हे अभ्यास केलं जात नाहीये किंवा त्याच्या आतल्या ज्या गोष्टी आहेत, जसं आपण म्हणलं, की एखादा प्रॉडक्ट कसा पाहिजे, त्याचं पॅकेजिंग कसं पाहिजे, त्याचं सेल्स कसं पाहिजे, त्याचं मार्केटिंग कसं पाहिजे, त्याचं पॅकेजिंग कसं पाहिजे, हे बऱ्याच जणांना माहीत नसतं आणि कोणताही एखादा प्रॉडक्ट असेल, सर्व्हिस असेल, ते घेतात आणि व्यवसायामध्ये उतरतात. आणि काही कालांतराने, काही दिवसानंतर तो व्यवसाय बंद पडतो. बंद पडण्यामागचं जर काही कारण असेल, तर हे बाकीच्या गोष्टी असतात. पण ते न करता त्या व्यवसायामध्ये कोणताही व्यवसाय जर आपण चालू केला, तर तो 1000 दिवस त्या व्यवसायामध्ये आपल्याला टिकून राहता आलं पाहिजे. बरोबर. त्या व्यवसायात जर आपण टिकून राहिलं, तर तो व्यवसाय पुढचे 100 वर्ष कधीच बंद पडत नाही. कारण की सुरुवातीला जे अडचणी येतात हं. व्यवसायामध्ये, ते पहिले 1000 दिवसामध्ये येतात. आणि जो माणूस ते 1000 दिवस पार करू शकतो, त्याचा व्यवसाय कधीच तो 100 वर्ष बंद पडू शकत नाही. आणि जर कुणाला व्यवसायामध्ये यायचंय, कुणाकडे अ, माहीत नाही की मी कोणता व्यवसाय करू किंवा कोणत्या व्यवसायामध्ये जाऊ, की माझ्याकडे एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यानुसार मला बिझनेस करायचा आहे, स्वतःचा एक मालक व्हायचं आहे. तर त्यांच्यासाठी एक नादब्रह्म हे खूप छान तुमच्यासाठी ऑप्शन होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं जर काही कारणं असतील, तर तुम्हाला कोणत्याही इंडस्ट्रीचा नादब्रह्मचा व्यवसाय करत असताना तुम्हाला नॉलेज असण्याची गरज नाहीये. आणि ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये जर आपण बघितलात, तर एखादा रेस्टॉरंट बिझनेस आपल्याला करायचा असेल आणि स्वतःचं जर एखादं हॉटेल चालू करायचं असेल, तर त्या कमीत कमी 3 वर्ष त्या व्यवसायामधला अभ्यास आपल्याला हं. करावा लागतो. त्याच्यामध्ये काम करावं लागतं दुसऱ्या ठिकाणी. तर नादब्रह्ममध्ये जर तुम्ही येणार असाल किंवा यायचं असेल, तर तुम्हाला कोणत्याही अभ्यासाची इथे बरोबर. गरज नाहीये. कारण की इंडिपेंडन्सी पण कुणावरती नाहीये. जर आपण बघितलं तर फूड बिझनेसमध्ये किंवा हॉटेल बिझनेसमध्ये प्रत्येक ठिकाणी हा आचारी लागतो किंवा शेफ लागतो. सेफ. शेफची ही खूप जास्त गरज लागते. तर नादब्रह्म हे जे मॉडेल चालू केलंय, ते ऑटो पायलट मोडवरती आहे. म्हणजे इथं कोणत्याही आचार्याची गरज नाहीये. आचारी लेस हा मॉडेल चालू शकतो आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून किंवा नादब्रह्म मागच्या 12 वर्षापासून फूड इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक प्रॉडक्ट कसा पाहिजे किंवा सर्व्हिस कशी पाहिजे, क्वालिटीज कशी पाहिजे, सेल्स कसं पाहिजे, मार्केटिंग कसं पाहिजे, ब्रँड कसा पाहिजे, ह्या गोष्टीवरती अभ्यास केलेला आहे. हं. त्याच्यामुळे तुम्हाला जी प्रत्येक गोष्ट मिळणार आहे, ती ही एक रॅपो बिल्ड करून तुम्हाला एक नाव क्रिएट करून नादब्रह्माचं एक एंटायर इंडियामध्ये असेल एक मार्केट त्यांनी सेट केलेलं आहे. राइट. तर त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची नाहीये. जर एक इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे असेल आणि ज्यांना खरंच व्यवसायामध्ये यायचंय आणि व्यवसायात येऊन स्वतःला काम हं, करायचंय हं. किंवा स्वतःला आपल्याला द्यायचंय आणि एक वेगळ्या लेव्हलवरती आपल्याला जर पोहोचायचं असेल, तर तुम्ही नादब्रह्ममध्ये नक्कीच येऊ शकता. नादब्रह्म त्याच्यासाठी प्रत्येकासाठी ओपन आहे.
सर जसं की तुम्ही आता सांगितलं, की फॅमिली सपोर्ट खूप जास्त मॅटर करतो. येस. फॅमिलीचं गाईडन्स खूप जास्त मॅटर करतं. जसं की तुम्ही सांगितलं, की लॉकडाऊनच्या आधी तुमचे 6 हॉटेल्स होते. आता येस. त्यातले 2 हॉटेल उरले. पण ज्यावेळेस तुम्ही सर्व घरातल्यांनी ठरवलं, की आता आपल्याला हा बिझनेस सुरू करायचा आहे. येस. तेव्हा तुमच्यासमोर काय चॅलेंजेस होते आणि तुम्ही फॅमिलीला कसं कन्व्हिन्स केलं? त्यावेळेसचे काही प्रसंग तुम्हाला आठवतात का सांगायला? येस. त्याच्यामध्ये सुरुवातीचा जो काळ असतो बिझनेसमधला, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं किंवा प्रत्येक जणाला ज्यांचा कुणाचा बॅकग्राऊंड हं, बिझनेसमध्ये नाहीये किंवा ज्यांचं बिझनेसमधलं कुणाचं नॉलेज नाहीये, त्यांना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट समोर येते ती म्हणजे व्यवसाय कसा करू? आणि व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे अ, पैसा. हं, फायनान्स. फायनान्सचा हा एक मेजर प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतो, की बऱ्याच जणांकडे व्यवसाय करायची तर खूप इच्छा आहे, हं, पण पैसेच नाहीयेत. असा एक प्रॉब्लेम येतो आणि बऱ्याच जणांना व्यवसायामध्ये यायचं आहे, पण व्यवसायाचा अनुभव नाहीये. ह्या 2 गोष्टी येतात. पण जेव्हा आम्ही सुरुवातीला नादब्रह्म चालू केलं, तेव्हा आमच्याकडेही असा कोणता फायनान्स असेल किंवा कोणते पैसे असतील, ह्या गोष्टी नव्हत्या. पण ही मनात एक जिद्द होती, हं, की आपण व्यवसायामध्ये येऊ शकतो आणि व्यवसाय छान पद्धतीने चालू करू शकतो. जेव्हा मी 5 पार्टनर एकत्र आल्याच्यानंतर ज्या व्यवसाय करण्यासाठी किंवा जो बिझनेस रन करण्यासाठी जे पैसे लागतात, हं, त्याची आम्ही झाडाजोड केली. जसं बरेचसे बँका आहेत हं, आणि आजही बँकेकडे बऱ्याचशे असे त्यांच्याकडे स्कीम्स असतात. त्यांच्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, की त्याच्यातून आपल्याला स्टार्टअपसाठी फंड मिळू शकतं. पण ते आपल्याला माहितीच नसतात. त्याचा अभ्यासच आपला नसतो. मग तसाही आम्ही स्टार्टिंगला एक फंड घेतलं बँकेमधून. बँकेमधून घेतल्याच्या नंतर पण ही एक गोष्ट प्रामाणिकपणे आम्हाला माहिती होतं, बँकेकडून आम्ही लोन घेतोय, पण आमच्या स्वतःवरती एक विश्वास होता आणि आमच्याकडे एक पर्याय नव्हता. काम करत असताना 2 गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात. ते म्हणजे आपल्या पाठीमागे जर ऑप्शन जर नसेल ना, हं. तर तो व्यवसाय असेल आणि कोणतंही काम असेल, तर तो सक्सेस होऊ शकतो. मग तसंही आम्ही जेव्हा पहिल्यांदा चालू केलं, तेव्हा बऱ्याचशा अशा अडचणी होत्या. घरातूनही अशा गोष्टी म्हणजे घरातून सगळ्यांचा सपोर्ट होताच आमचा. ओके. पण बऱ्याचशा घरामधून सपोर्ट हाच नसतो, की त्या व्यवसायातला आपल्याला अनुभव नाहीये, तो लॉस होऊ शकतो. ओके. तर ही गोष्ट कालांतराने होते आणि आपण आपल्या घरामध्ये एवढा मोठा व्यवसाय कोणाचा नाहीये. हं, मग आपण एवढा मोठा व्यवसाय नाही केला पाहिजे. असं बऱ्याच जणांचं सांगणं येतं. पण ते सुरुवातीचा जो काळ असतो, कोणताही व्यवसाय जेव्हा स्क्रॅचमधून चालू होतो, तेव्हा कुठलाही असा स्टार्टअप फंड हा नसतो. तो आपल्याला क्रिएट करावा लागतो. तसं आमच्याकडेही कोणता असा सुरुवातीला हा फंड नव्हता. नव्हता. पण आम्ही 5ही जण एकत्र आलो आणि त्याच्यावरती विचार केला, की आपल्याला करायचं तर आहेच. हं, मग आपण आपण आपल्या जर मनामध्ये जर इच्छा असेल, एखादी गोष्ट करायचं आहे, तर त्यासाठी असंख्य असे मार्ग हे निघतात. कमाल. सर आता जसं की तुमचं वय 27 वर्ष आहे आणि इंजिनिअरिंग सारखं बॅकग्राऊंड येतं. आता इंजिनिअरिंगला म्हटलं तरी थट्टा-मस्करीमध्ये का होईना तर बेरोजगार असा येस. म्हटलं जातं. पण आज तुम्ही कितीतरी लोकांना रोजगार देत आहात. येस. तर एक इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर एक सेफ झोन होता तुमच्याकडे, येस. की जॉब करू शकत होते. तरी तुम्ही बिझनेसच का चूज केला? आणि आजचे जर युवक बिझनेसमध्ये यायची त्यांची इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही संदेश द्याल किंवा त्यांना काय मेसेज द्याल? ओके. तर म्हणजे ही गोष्ट मी साधारणतः सगळ्या इंजिनिअर्सला मी आवर्जून एक गोष्ट सांगू शकतो. इंजिनिअर इतका हुशार हा कोणच नसू शकतो. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे मी मागच्या 2-3 महिन्याच्या आधी एका कार्यक्रमात होतो आणि तिथे माझं बॅकग्राऊंड हे इंजिनिअरिंग आहे म्हणल्याच्यानंतर बऱ्याच जणांनी हसले हं, समोर आणि मी ते कॉलेजमध्येच इंटरव्ह्यूसाठी होतो. बऱ्याच जणांनी हसले आणि हसण्यामागचं रिझन काय आहे? तर म्हणजे त्यांना एक प्राउड फील झालं, की हा इंजिनिअर असलेला व्यक्ती एवढा मोठा फूड बिझनेस चालवू शकतो. म्हणजे ह्याच्यातून एक गोष्ट जी समोर आली, ती म्हणजे इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं असतं किंवा इंजिनिअर जो झालेला असतो हं. किंवा ज्यांचं इंजिनिअरिंगमध्ये असतात, तो व्यक्ती काहीही करू शकतो. म्हणजे त्याच्याकडे छोट्यातला छोट्या कामापासून ते मोठ्यातला मोठा काम, हा प्रत्येक काम करू शकतो आणि त्याला टेक्निकल नॉलेज हे एवढं छान पद्धतीने असतं. आपण जर म्हणलं
जाग कसे लावायचे असतात, जुगाड. जुगाड कसे लावायचे असतात, तर ते इंजिनिअरला माहिती असतं. आणि त्याला एकच माहिती असतं, की मी इंजिनिअर आहे ना, मी काही केलं तरी मला हे करायचंच आहे. हा जो आत्मविश्वास जो असतो आणि बऱ्याच जणांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे. म्हणजे इंजिनिअर म्हणल्याच्या नंतर बेरोजगार आहे, तो काही करू शकत नाहीये किंवा त्याच्याकडे काहीतरी छोटा-मोठा आता इंजिनिअर लोकांना जॉब नाहीयेत. असा हा बघण्याचा जो दृष्टिकोन झालेला आहे, म्हणजे प्रत्येक जणांचा, तो एक वेगळा झालेला आहे. पण मी जेवढ्या इंजिनिअर्सला भेटतो, पण तो काही ना काही खूप छान पद्धतीने केलं जातं. फक्त त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाचा वेगळा झालेला आहे. पण त्याला जर प्रत्येक जण जर पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये जर घेतलं, तर आज इंजिनिअर इतका हुशार हा कोणच नसू शकतो. ही मला आवर्जून प्रत्येकांना सांगायचं आहे. आणि हे करत असताना इंजिनिअरिंग तर माझं बॅकग्राऊंड होतं आणि मीही जसं प्रत्येक जण ठरवतात किंवा प्रत्येक जण म्हणजे कॉलेज करत असताना किंवा इंजिनिअरिंग करत असताना कोणतंही 10वी झाल्याच्या नंतर 12वी झाल्याच्या नंतर प्रत्येक जण ठरवतात, की मला पुढे 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 चालून मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनिअर व्हायचंय, मला बँकिंगमध्ये जायचंय, मला कलेक्टर व्हायचंय, मला आर्मीमध्ये जायचंय, मला पोलीस व्हायचंय. असं प्रत्येक जण ठरवतात आणि प्रत्येकाचा एक डिस्टिंक्ट फोर्टे जो जो असतो, प्रत्येकाची आवड ह्याच्यावरती असते आणि बऱ्याच जणांचं मी आत्ता बऱ्याचशा ठिकाणी जात असताना किंवा बऱ्याचशा माणसांना भेटत असताना ही गोष्ट समोर आली, की बऱ्याच जणांचं टार्गेट काय आहे? किंवा बऱ्याच जणांना स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये किंवा स्वतःला काय व्हायचंय, हेच बऱ्याच जणांना माहीत नाहीये. म्हणजे मला फक्त माझा मित्र काहीतरी करतोय, इंजिनिअरिंग करतोय म्हणून मला इंजिनिअरिंग करायचंय. माझ्या कोणीतरी काकाने, मामाने मला सांगितलंय डॉक्टर व्हायचंय म्हणून मला डॉक्टर व्हायचंय. ओके. किंवा मला बँकिंगमध्ये का जायचंय? माझा कोणीतरी पाहुणे आहेत, ते बँकिंगमध्ये मॅनेजर आहेत म्हणून मला मॅनेजर व्हायचंय किंवा आई-वडिलांनी मला सांगितलंय म्हणून व्हायचंय. असं बऱ्याचशा मुलांचं आहे. पण जो कोणी किंवा ज्याला प्रत्येकाला काय करायचंय आयुष्यामध्ये किंवा मला पुढे चालून काय करायचंय, हे ज्याचं गोल क्लिअर असेल ना, तो माणूस तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि माझं बिझनेसमध्येच काय यायचंय, कारण की माझे जर कोण गुरु जर असतील, तर माझे सगळ्यात मोठे बंधू. म्हणजे माझ्या मोठ्या दादांनी एक गोष्ट मला आवर्जून सांगितली होती, की "तुला पुढे जाऊन व्यवसाय करायचा आहे. भलं तू इंजिनिअरिंग करतोय, पण इंजिनिअरिंगमध्येच तुला व्यवसाय करायचा आहे." तर तो एक गोल माझा क्लिअर होता, की मला व्यवसायात जायचं आहे. पण व्यवसायात कोणत्या गेलं पाहिजे? व्यवसाय कोणता केला पाहिजे? जर आपण माणसाच्या जर 3 मूलभूत घटक जर म्हणले तर अन्न, वस्त्र, निवारा. हे लागणाऱ्या प्रमुख गरजा आहेत. ओके. त्याच्यानंतर आता चौथी जी गरज चालू झाली ती हेल्थ. ओके. म्हणजे हेल्थ ही एवढी जास्त गरजेची झाली, की प्रत्येक जण आज व्यायामाकडे माणूस वळलेला आहे. प्रत्येक जण एक चांगला चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी प्रत्येक जण बघतोय. मग तेव्हा मी एक डिसाईड केलं, की इंजिनिअरिंग आहे किंवा त्याच्यामध्ये प्रॉडक्ट मला समजत नव्हते किंवा त्याच्यातला अभ्यास हा माझा नव्हता किंवा प्रॅक्टिकल नॉलेज माझ्याकडे नव्हतं. तेव्हा माझ्याकडे जो होता तो फूड बिझनेस आणि मग फूड बिझनेस करत असताना 2016 पासून साउथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला जो फ्युचर जे दिसत होतं फूड इंडस्ट्रीमध्ये, हे कुठेपर्यंत पोहोचू शकतं, ह्याच्यावरती मी अभ्यास केला. आणि दररोज लागणारी गरज आहे, ही एक गोष्ट मी लक्षात घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जर एखादं इंजिनिअरिंगमधलं प्रॉडक्ट बनवलं असतं किंवा हे केलं असतं, तर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हे प्रत्येक जणाला झाला नसता. आज मी फूड देतोय, म्हणजे एखाद्याला अन्न देतोय किंवा मी एखाद्याला इडली देतोय आणि इडली तो माणूस खाल्ल्याच्या नंतर जे समाधान आहे, ते सगळ्यात माझ्यासाठी मोठं आहे. मग मी विचार केला, की प्रत्येकाला जर काही द्यायचं असेल, चांगलं फूड देऊन प्रत्येकाची एक सेवा कसं करू शकतो. म्हणून मी डिसाईड केलं, की इडलीचाच व्यवसाय करेल आणि बिझनेसमध्येच येईल. आणि सर जसं की मी तुम्हाला विचारलंय सोबतच, की
जर आजचे जे युवक आहे, त्यांना जर बिझनेसमध्ये यायचं असेल, तर त्यांना काय टिप्स तुम्ही द्याल? प्रत्येकजण म्हणजे काही ज्यांना व्यवसायामध्ये यायचंय, तर सगळ्यात महत्त्वाचं आपली आवड पाहिजे. माझी व्यवसायात येण्यासाठी किंवा मला व्यवसाय करण्यासाठी मला खरंच आवडतो का? आणि जो माणूस व्यवसायात यायचा असेल किंवा जो युवक आहे, आज आज बऱ्याच जणांना मी मागे जो प्रश्न तुम्हाला सांगितलं किंवा बऱ्याच जणांना हेच माहीत नाहीये, की मला भविष्यात जाऊन काय करायचंय? किंवा मला पुढे जाऊन काय करायचंय? हे जर तुमचं 10th मध्ये किंवा 12th मध्ये किंवा ज्या सिच्युएशनला तुम्ही आत्ता आहेत किंवा तुमचं वय वर्ष आत्ता 40 जरी झालेलं असेल, तरी नो मॅटर म्हणजे कोणताही त्यासाठी गरज नाही, की माझे वयाचे 40 वर्ष झालेत, आता मी व्यवसाय करू शकतो का? असा कोणताही प्रश्न नाहीये. तुम्ही व्यवसाय हा वयाच्या 60व्या वर्षीही करू शकता, वयाच्या 20व्या वर्षीही करू शकता. मग प्रत्येक जण काय केलं पाहिजे व्यवसायात येण्यासाठी? तर व्यवसायाचा आधी अभ्यास केला पाहिजे. व्यवसायासाठी छोट्या-छोट्या गोष्टी आपण काम केलं हं. पाहिजे. म्हणजे कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. तर तो काम मनापासून आपण केलं पाहिजे. जर माझी गोष्ट तुम्हाला सांगायची असेल, तर मी जेव्हा व्यवसायात नव्हतो, जेव्हा मी कॉलेज करत होतो, तर ही गोष्ट मी कॉलेज करत असताना एक मी सेल्सचं काम करायचो. सेल्स. म्हणजे जसं कॉस्मेटिकचे काही प्रॉडक्ट असायचे आणि ते आपण घ्यायचे आणि घेतल्याच्या नंतर ते वन ऑन वन प्रत्येक माणसाला आपण भेटायचं. हं. भेटल्याच्या नंतर ते प्रॉडक्टची माहिती त्यांना द्यायची. आम्हाला प्रत्येक छोट्या-छोट्या ट्रेनिंग दिलेल्या होत्या. हं. त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना ते त्या प्रॉडक्टबद्दल माहिती सांगायचं. माहिती सांगून त्यांना तो प्रॉडक्ट विकायचा आणि ते प्रॉडक्ट विकल्याच्या नंतर कॉस्मेटिक तो प्रॉडक्टची किंमत होती साधारणतः ₹20 पासून ते ₹50 पर्यंत आणि कंपनीला त्याच्यातून मिळायचे ते ₹4 ते ₹5 आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी सेलचं काम करायचो किंवा छोट्या-छोट्या ठिकाणी जाऊन ते प्रॉडक्ट विकायचो, तेव्हा मला पहिल्या महिन्यामध्ये ₹2600 हा पगार मिळाला होता. 1 महिना काम केल्याच्या नंतर. पण ह्याच्यातून सगळ्यात मोठी जी गोष्ट मिळाली व्यवसायामधली, तो म्हणजे माझा स्वतःचा आत्मविश्वास. म्हणजे व्यवसाय करत असताना आपल्या प्रॉडक्टची माहिती कशी पाहिजे किंवा प्रॉडक्ट कसा पाहिजे आपला, सेल्स कसा पाहिजे, त्याचं मार्केटिंग कसं पाहिजे, ह्याचा जर अभ्यास जर तुमच्याकडे असेल आणि त्याचं जर नॉलेज तुमच्याकडे हं. असेल, तर तो व्यवसाय हा लाँग टर्मसाठी चालू शकतो. मग त्याच्यामुळे प्रत्येक जण जो तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तर त्या व्यवसायामध्ये तुम्ही काम करा आधी. त्याच्यातला अभ्यास करा. ते अभ्यास करताना कॉम्पिटिटर एनालिसिस करा. कॉम्पिटिटर एनालिसिस सोबत आपल्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग, जर माझं प्रॉडक्ट असेल, तर प्रॉडक्टची पॅकेजिंग कसं असायला हवं? इतरांपेक्षा जर एखाद्या मार्केटमध्ये तुम्हाला उतरायचं आहे आणि त्या मार्केटमध्ये उतरून जर जर तो प्रॉडक्ट घेऊन जर व्यवसाय करायचा आहे, हं. तर त्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी काय आहेत? चॅलेंजेस काय आहेत? त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी काय आहेत? हे आधी तुम्ही अभ्यास केलं पाहिजे आणि अभ्यास करूनच तुम्ही व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. आणि कोणताही व्यवसाय करत असताना तो 1000 दिवस तो व्यवसाय बंद नाही केला पाहिजे. जर ह्या गोष्टी प्रत्येकाने जर केले, तर कोणताही व्यवसाय हा बंद होणार नाही, तो वाढेलच. कृष्णा सर, बिझनेस म्हटलं की पैसा आला, इन्व्हेस्टमेंट आली. तर बिझनेससाठी पैसा कसा उभा करायचा? तो साठवायचा कसा? येस. जर तुम्हाला खरंच व्यवसाय करायचा असेल आणि व्यवसायामध्ये जर तुम्हाला पैसा जर उभा करायचा असेल हं. किंवा अ, जे त्याच्यासाठी फंड लागणार असेल किंवा इन्व्हेस्टमेंट लागणार असेल, तर ते उभा करायचं असेल, तर बरेचसे आपले महाराष्ट्र शासनाचे असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील, बरेचसे स्कीम पण आहेत. हं. अण्णासाहेब पाटील अ, आर्थिक मागास जे आहे, त्याच्या माध्यमातून पण स्टार्टअपसाठी फंड तुम्हाला मिळतात, हं. बऱ्याचशा ठिकाणी. आणि जर छोटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जर 2 वर्षानंतर व्यवसाय करायचा आहे, 1 वर्षानंतर व्यवसाय करायचा आहे, 3 वर्षानंतर व्यवसाय करायचा आहे, तर तुम्ही पैसे साठवू पण शकता. एखाद्या नोकरीमध्ये तुम्ही असाल किंवा एखाद्या कामामध्ये तुम्ही असाल. काम करत असताना दर महिन्याला काही एक्स अमाउंट तुम्ही साठवू शकता हं. आणि साठवल्याच्या नंतर मग तुम्ही ठरवू शकता, की मला 3 वर्षानंतर हा व्यवसाय करायचा आहे आणि मला व्यवसाय करण्यासाठी एवढी मला इन्व्हेस्टमेंट लागते. मग त्याचा आर्थिक जो आराखडा आहे, तो तुम्ही आधी छान पद्धतीने प्लॅनिंग करू शकता, सगळ्यात महत्त्वाचं. ती एक गोष्ट आणि बरेच जण म्हणतात, की
मला व्यवसाय करायचा आहे, पण व्यवसायासाठी माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट नाहीये, माझ्याकडे पैसेच नाहीयेत. तर ज्याला उभा करायचा असेल, तर तो कसाही उभा करू शकतो. आणि छोटीशी याच्यामध्ये गोष्ट आहे, जर प्रत्येकाचे नातेवाईक, मित्र आणि घरचे असतात. हं. ओके. एखाद्या नातेवाईकाला तुम्ही जर 5,00,000 किंवा 10,00,000 मागितलं, तर तुम्हाला प्रत्येकजण देणार नाहीयेत. पण प्रत्येक नातेवाईकाकडून, मित्राकडून, सगळ्याकडून प्रत्येकाला तुम्ही जर ₹10,000 मागितले आणि मी असा व्यवसाय करतोय, मला हा व्यवसाय करण्यासाठी मला तुमच्याकडून फक्त ₹10,000 हवेत आणि मी हे तुम्हाला परत 3 वर्षानंतर करेल. असं जर तुम्ही 100 लोकांकडून जर घेतले, तर ₹10,000 इंटू 100 म्हणजे तुमचे ₹10,00,000 इथे तुम्ही फंड कमावतो. निर्माण करू शकता आणि प्रत्येकाला तुम्ही जास्त मोठी अमाउंट मागण्यापेक्षा छोटी. पण तुमच्याकडे ही एक गोष्टीचा प्रामाणिकपणा पाहिजे, की त्या व्यवसायामधून कमवल्याच्या नंतर प्रत्येकाचे पैसे हे मी परत करेन. हं, हं. हा स्वतःकडे तुमच्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे. नाहीतर ते पैसे जर तुम्ही घेऊन जर वेगळ्या काही गोष्टी करत असाल किंवा व्यवसायाचं जर नियोजन तुमच्याकडे नसेल, प्लॅनिंग तुमच्याकडे नसेल, तर ते तुमचे चुकीच्या ठिकाणी जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यवसाय करत असताना रिस्क तर असते. पण त्या रिस्क किंवा व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये येणारे जे अडचणी आहेत, हं. तेच आपल्या सगळ्यात मोठ्या चॅलेंजेस पुढे बनतात. पण त्या अडचणी कशा सांभाळायच्या किंवा तो व्यवसाय करण्यासाठी त्याचं नियोजन, त्याचं प्लॅनिंग जर आपल्याकडे उत्तम प्रकारे असेल, तर कोणताही व्यवसाय हा रिस्की नाहीये किंवा कोणत्याही व्यवसायात तुम्ही येऊन बिझनेस हा करू शकतो. बरोबर सर. म्हणजे मला वाटतं, की आपल्या प्रॉडक्टबद्दल जर कॉन्फिडन्स असेल, तर येस, आपण नक्कीच आपला बिझनेस उभा करू येस. शकतो. पण इतरही वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस आहे. तर इतर बिझनेसपेक्षा फूड बिझनेसमध्ये येणं म्हणजे हे किती रिस्की आहे किंवा काय रिस्क असू शकतं फूड बिझनेसमध्ये येणं? जर फूड बिझनेसमध्ये तुम्ही म्हणत असाल, बऱ्याच जणांच्या प्रॉडक्टमध्ये क्वालिटी नसते, म्हणून तो व्यवसाय चालत नाहीये. बऱ्याच जणांकडे तो व्यवसाय कसं सांभाळायचा किंवा हं. तो व्यवसाय कसा टिकवून ठेवायचा. बऱ्याच जणांचा सुरुवातीचा जो काळ असतो, तो बरेचसे ग्राहक असतात आणि कालांतराने ते ग्राहक कमी होतात आणि ग्राहक कमी झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली बिझनेस कमी होतो आणि बिझनेस कमी झाल्याच्या नंतर व्यवसाय बंद पडण्याच्या सिच्युएशनवरती येतो. मग हे करत असताना फूड बिझनेसमध्ये वेस्टेज हा जो प्रकार आहे, तो सगळ्यात मोठा आहे आणि ह्याच्यावरती बऱ्याचशा व्यावसायिकाचं दुर्लक्ष होतं. हं. त्याच्यामुळे हा व्यवसाय फूड बिझनेस जर आपण वेस्टेजवरती किंवा आपल्या रॉ मटेरियलवरती किंवा आपल्या प्रॉडक्टवरती किंवा आपल्या क्वालिटीवरती जर आपण लक्ष नाही दिलं, तर हा व्यवसाय त्यांच्यासाठी रिस्की होऊ शकतो. कमाल. ते म्हणतात ना, बिझनेस है तो रिस्क है और रिस्क है तो इश्क है. म्हणजे तुमचं तुमच्या बिझनेसवरती प्रेम असलं, की तो चालेलच चालेल. आपण सर नादब्रह्म हे आता आम्हाला माहिती आहे. पण तुमचे नादब्रह्मच्या पुढे पण काही प्रोजेक्ट असतील किंवा काय तुमचे विजन्स आहे? म्हणजे नादब्रह्मशी रिलेटेड पण काय विजन्स आहे? आणि कृष्णा सर आता युवा उद्योजक झाले आहेत, तर तुमचे स्वतःचे काही विजन्स आहेत का पुढे आता? येस. तर नादब्रह्मचं विजन तर आमचं खूप क्लिअर आहे. 2030 मध्ये 30 पर्यंत 2030 पर्यंत नादब्रह्म इडलीच्या 29,000 शाखा आम्हाला निर्माण करायचे आहेत आणि त्याच्यामधून आम्हाला एक हेल्दी भारत घडवायचा आहे. म्हणजे भारतामधल्या प्रत्येक माणसाला एक हेल्दी फूड मिळालं पाहिजे. म्हणजे इडली मिळाली पाहिजे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये. म्हणजे तुम्ही जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत, हं. इकडून सिक्कीमपासून ते तुम्हाला इकडे गुजरातपर्यंत कोणत्याही ठिकाणी गेलात तर नादब्रह्म इडली प्रत्येकाला हे उपलब्ध करून द्यायचं आहे आणि प्रत्येकाला परवडणाऱ्या दरामध्ये देऊन चांगली सर्व्हिस आणि चांगली क्वालिटीच्या माध्यमातून नादब्रह्मचं एक विजन घेऊन एंटायर टीम आमची काम करते आणि हे काम करत असताना खूप जास्त आनंद होतोय, की मी एखाद्या ठिकाणी जॉब केला असता, तर मला एकट्याला जॉब मिळाला असता. हं. आज नादब्रह्मच्या माध्यमातून 2,000 पेक्षा जास्त लोकांना एक रोजगार निर्माण करून दिलाय आणि हे काम करत असताना एक टार्गेट म्हणण्यापेक्षा
29,000 शाखा तर निर्माण करायच्याच आहेत. त्याच्यातून सगळ्यांना एक रोजगार निर्माण करून द्यायचा आहे आणि एक उद्योजक पण घडवायचे आहेत. नवीन उद्योजक ज्यांना व्यवसायातलं माहीत नाहीये, ज्यांना व्यवसाय कोणता केला पाहिजे माहीत नाहीये. तर ते नादब्रह्मच्या माध्यमातून आम्हाला व्यवसायात पण त्यांना यशस्वी बनवायचं आहे. हे एक आमचं ध्येय आहे आणि सुरुवातीला काम करत असताना ही गोष्ट पर्सनली मला असं वाटायची, की माझं टार्गेट काय किंवा माझं गोल काय? ओके. तर माझं आत्ता म्हणजे आमचे गोल म्हणण्यापेक्षा जे नादब्रह्मचं जे टार्गेट आहे, हं. प्रत्येकाला एक सपोर्ट करायचं आहे किंवा प्रत्येकाला जे व्यवसायामध्ये येतोय, ओके. तर फक्त माझं पर्सनली जर गोल जर म्हणलं तुम्ही, तर आता माझ्यासाठी मला काम करायचं नाहीये. मला आता इतरांसाठी काम करायचं आहे. हं. म्हणजे नादब्रह्मच्या माध्यमातून आज 2,000 स्टाफ काम करतोय. 2,000 पेक्षा जास्त कर्मचारी सगळेजण काम करतात. तर प्रत्येकासाठी मला काम करायचंय. हं. आणि जे पुढे 29,000 शाखेच्या माध्यमातून 29,000 जे आमचे फ्रँचायझी किंवा जे उद्योजक आहेत, मला त्यांच्यासाठी काम करायचंय. हे माझं पर्सनल गोल आहे. खरंच सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मला वाटते की 2030 पर्यंत खरंच भारत हेल्दी होऊन जाणार आणि नादब्रह्मचं जे नाव आहे ते संपूर्ण भारतात दिसेल. तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही टी-ओ-डी मराठीला तुमचा अमूल्य वेळ दिला त्यासाठी धन्यवाद येस. मनापासून. थँक यू सो मच. टी-ओ-डी मराठीने हा मला आज चान्स दिला इथे बोलण्याचा किंवा नादब्रह्मची सगळी जी हिस्ट्री आहे किंवा नादब्रह्म कुठपासून कधीपर्यंत पोहोचलं आणि कशा पद्धतीने पोहोचलं आणि तुमचंही मनापासून खूप खूप आभार.